बोला पुंडलिक वरदेव हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा 15वा अध्याय हा पाठीमागच्या आपल्या भागामध्ये संपन्न झालेला आहे. आज आपण 16वा अध्याय चालू करणार आहोत. 15व्या अध्यायाचा सार सुद्धा आपण सांगितलेला आहे. आज आपण 16वा अध्याय चालू करणार आहोत. हा जो 16वा अध्याय आहे, या अध्यायाचं नाव आहे दैवसूर संपत्ती विभाग योग. या अध्यायामध्ये आपल्या व्यवहारातील बऱ्याचशा प्रश्नांचं उत्तर मिळणार आहे. म्हणजे बऱ्याच वेळेस आपल्याला असे प्रश्न पडतात की नेमकं वागावं तरी कसं, किंवा दुसरा प्रश्न हा पडतो की हा समोरचा माणूस किंवा समोरची व्यक्ती आपल्याशी असं का वागते, किंवा एखादी कुठली तर घटना घडते, त्या घटनेला प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीनं रिॲक्ट कसं करतात. अशा पद्धतीचे सर्व जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं या अध्याय नंबर 16 मध्ये आपल्याला मिळणार आहेत. उदाहरणार्थ 2020ला कोरोना आला होता. आता त्या कोरोनाचा जे आपण न्यूज ऐकत होतो, आपल्या मोबाईलवर पण बऱ्याच ठिकाणी यायचं, तर त्याचा परिणाम प्रत्येकावर वेगळा झाला होता. काही जण बिनधास्तपणे मास्क न वापरता फिरत होते, तर काही लोक घाबरूनच मेले. घटना एकच आहे, परिणाम प्रत्येकावर वेगळा होत होता. मग असं का होतं? किंवा एखादी घटना घडते की ऍक्सिडेंट होतो, रस्त्याने अनेक लोक बघतात, काही लोकच मदतीला येतात, काही लोक मदतीला येत नाहीत, बघून तसेच निघून जातात. काही लोक अगदी मदत करून त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचून नंतर परत भेटायलाही जातात, काय हवं नको ते बघतात. आणि काही लोक अगदी त्यांच्या समोर घडलेलं असून सुद्धा तसंच निघून जातात. घटना एकच आहे, पण प्रत्येकाची त्याच्यावर रिॲक्ट करण्याची पद्धत वेगळी आहे. हे असं का? तर या सगळ्याची उत्तर आपल्याला या अध्याय नंबर 16 मध्ये मिळणार आहेत. अतिशय सुंदर अध्याय आहे हा. आपल्या विचारांना कलाटणी देणारा हा अध्याय आहे. नेमकं वागायचं कसं, विचार कसा करायचा, या संदर्भात हा अध्याय आहे. याची सुरुवात जी आहे ते नेहमीप्रमाणे भगवान ज्ञानेश्वर माऊलींनी आपले जे गुरु आहेत निवृत्तीनाथ यांची स्तुती करून, त्यांना वंदन करून या अध्यायाची सुरुवात होते. सुरुवातीलाच ते आपल्या गुरूंना सूर्याची उपमा देत आहेत. आपल्या गुरूंना सूर्याची उपमा देत आहेत. बघा, सूर्य जर काही दिवस जरी नाही उगवला तरी ही सृष्टी राहील का नाही अशी शंका आहे. काही दिवस जर नाही उगवला तरी सृष्टीचा नायनाट होऊ शकतो. या पृथ्वी तलावरची सृष्टी नाहीशी होऊ शकते. म्हणजे ऊर्जा देणारा असा हा सूर्य असतो. तसाच गुरु सुद्धा ज्ञान देणारा सूर्य आहे. मग असा जो ज्ञान देणारा सूर्य आहे त्याचं वर्णन किंवा असं सूर्याला वंदन, गुरुनं वंदन, हे माऊलींनी या सुरुवातीच्या काही ओव्यांमध्ये केलेलं आहे. असं म्हणतात की गुरु जर नीट नसेल किंवा गुरुंना जर
गुरु जसा चांगला असणं आवश्यक आहे, तसं गुरूंनाही चांगले शिष्य आवश्यक असतात. जेवढे चांगले गुरु आणि शिष्याची जोडी असते, तेवढा इतिहास मोठा घडतो. म्हणजे समजा एखादा इंजिनियर जर चुकीचा असेल, चुकीचं काम केलं त्यानं, तर काय एखादा पूल पडेल, त्याच्यावरून काय गाड्या पडतील, ऍक्सिडेंट होईल, 5-10 लोकं, 5-25 लोकं मरतील. याच्यापेक्षा काय फार मोठं होत नाही. एखादा डॉक्टर खराब असेल, चुकीचं काम करत असेल, तर त्याच्या लाईफमध्ये तो काही पेशंटला आजारी करू शकतो, काही पेशंटला तो ऑपरेशन चुकीचं करून काही पेशंट मरू शकतात. पण जर गुरु जर चुकीचा असेल, तर पिढ्यानपिढ्या चुकीच्या तयार होतात. म्हणून गुरुचं महत्व हे अतिशय सगळ्यात जास्त महत्व गुरुच आहे. आणि हेच महत्व ज्ञानेश्वर माऊलींनी ओळखलेलं आहे. म्हणून गुरुची स्तुती करताना ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात बघा, मावळवीत विश्वाभासू, नवल उदयाला चंडाशू, अब्जया जिब्दनी विकासू, वंदू आता. जो अविद्या राती रुसोनिया, गिळे ज्ञानाज्ञान चांदणिया, जो सुदुनी करी ज्ञानिया स्वबोधाचा, जेणे विवळितिये सवळे, लाहोनी आत्मज्ञानाचे डोळे, सांडिती देहांतीचे अविसाळे, जीव पक्षी लिंग देह कमळाचा, पोटी वेचूतया विविधराचा, वंदी मोक्षुतयाचा उदयला होय. शब्दाची या आसकडी, भेदने भीतीची देही थडी, आरडत विरह वेडी बुद्धी बोधू. ज्ञानेश्वर माऊली आपले जे गुरु आहेत त्यांना सूर्याची उपमा देत काय म्हणतात बघा, जगाचा भास नाहीसा करणारा व अद्वैत्व रूप कमलाला उमलविणारा असा चमत्कारिक सूर्योदय झालेला आहे. त्याला माझा नमस्कार असो. आपले जे गुरु आहेत निवृत्तीनाथ, त्यांना ते सूर्याची उपमा देतात आणि काय म्हणतात की जगाचा भास नाहीसा करणारा व अद्वैत्व रूप कमलाला उमलविणारा, म्हणजे अद्वैत्व रूप तुमचं उमलविणारा असा चमत्कारिक सूर्योदय झालेला आहे. म्हणजे आपल्या गुरूंचा गुरु माझ्या आयुष्यात आलेले आहेत, त्यांना माझा नमस्कार असो. जो सूर्य उगवल्यामुळे अज्ञानरूप रात्रीचा नाश करून व ज्ञानरूपी चांदण्या व ज्ञानरूपी चांदण्या नाहीशा करून ज्ञानी लोकास आत्मबोधाचा सुदीन करतो. हा सूर्य उगवल्यामुळे अज्ञानरूपी रात्रीचा नाश करतो व अज्ञानरूपी चांदण्या नाहीशा करून ज्ञानी लोकास आत्मबोधाचा सुदीन करतो. आत्मबोधाचा सुदीन सकाळ होते आणि अज्ञानरूपी रात्र नाहीशे करतो. ही ताकद आहे गुरुची. जो सूर्य उगवल्यामुळे आत्मज्ञानाचा प्रकाश होऊन जीवरूपी पक्षी देहभाव मान विसरून घरटी सोडून जातात. हा सूर्यच उगवल्यामुळे आत्मज्ञानाचा प्रकाश होतो आणि जीवरूपी पक्षी देहाभिमान रूप घरटी सोडून उडून जातात. वासनात्मक सूक्ष्म देहरूपी कमलात जीव चैतन्य रूपी भ्रमर जो अडकला आहे, तो ज्या सूर्याच्या उगवण्यामुळे बाहेर पडतो. आपण जे संसार करणारे जे लोक आहोत, संसारी जे लोक आहेत, त्यांचं बरचसं
जे चित्त असतं ते वासनारूपी कमलामध्ये अडकलेलं असतं. आपला जो आपलं जे आपली जी आवड असते ती जास्त करून वासनांमध्ये आवड असते. म्हणजे जे आपले पंचेंद्रिय आहेत त्यांना सुखवण्यामध्ये आपला बराचसा वेळ जात असतो. पंचेंद्रिय म्हणजे कुठले? नाक, कान, डोळे, जिव्हा आणि त्वचा. चांगलं चांगलं आपल्याला खायला आवडतं, चांगलं चांगलं ऐकायला आवडतं, चांगलं चांगलं बघायला आवडतं. मोबाईलमध्ये बघ आपण रील स्क्रोल करत असतो सारखे. वेड्यासारखं आपण रील स्क्रोल करत असतो. ती एक नशाच असते ते. म्हणजे हे जे पंचेंद्रिय आहे त्यांना आपण सुखवण्याच्या, त्यांना सुख कसं होईल याच्याच पाठीमागे असतो. यालाच म्हणतात वासना. तर ही जी वासना रूपी सूक्ष्म देहाचं जे कमल आहे ते जीव चैतन्य रूपी भ्रमर जो त्याच्यात अडकलेला आहे तो ज्या सूर्याच्या उगवण्यामुळे बाहेर पडतो. गुरुच आपल्याला सांगतो की हे करा किंवा हे करू नका, हे चांगलं आहे, हे वाईट आहे. आपला सगळ्यात पहिला गुरु म्हणजे आपली आई असते, वडील असतात आणि मग शिक्षक असतात. तर हे जे तीन गुरु आहेत ते आपल्याला आयुष्यभर मार्गदर्शन करत असतात. परत तेच येतं की काही विद्यार्थी, आता एखाद्या वर्गामध्ये समजा 50 विद्यार्थी आहेत. शिक्षक सगळ्यांना सारखंच शिकवत असतात. पण त्यातले काहीच विद्यार्थी चांगल्या मार्काने पास होतात. त्यांचं करिअर चांगलं होतं आणि काही गाळ तो शिल्लक राहतो. असं का होतं? त्याचं मुख्य कारण म्हणजे गुरूंचं ऐकायचं असतं. त्यांनी सांगितलेल्या मार्गावर तंतोतंत मार्गाक्रमण करायचं असतं. हेच बऱ्याच जणांना माहिती नसतं. त्यामुळं जे गुरूंनी सांगितलेल्या मार्गावर जसंच्या तसं मार्गाक्रमण करतात तेच पुढे जातात. बाकीचे मध्येच अडखळतात. म्हणजे आपल्या जीवनरूपी ध्येय गाठण्यासाठी रस्ता दाखवण्याचं काम हे गुरु करत असतात. शास्त्राधिकांच्या शब्दरूप अडचणीमध्ये सापडतात. ज्ञानरूप सायंकाळ झाल्यामुळे ज्या बुद्धी व ज्ञान या चक्रवाक पक्षांच्या जोड्या फुटाफूट होऊन ती उभयतात जीवेश्वर भेदरूपी नदीच्या दोन्ही काठांवर वियोग दुःखाने ओरडत असतात. काय म्हणलं नीट बघा. शास्त्राधिकांच्या शब्दारूप अडचणीमध्ये सापडताच अज्ञानरूप सायंकाळ झाल्यामुळे ज्या बुद्धी व ज्ञान या चक्रवाक पक्षांच्या जोड्या, बुद्धी आणि ज्ञान हे वेगवेगळे झाल्यामुळे, कशामुळे मध्ये सायंकाळ झाल्यामुळे त्यांची फाटाफूट होते आणि यांना एकत्र आणण्याचं काम कोण करतं? गुरु करतो. बुद्धी आणि ज्ञान यांना एकत्र आणण्याचं काम हा गुरु करत असतो. त्या बुद्धिबोध रूपी चक्रवाक पक्षांचे जोडपे बाह्यरूप आकाशात ज्या सूर्योदयाच्या प्रकाशामुळे एकत्र येऊन समाधान पावते. म्हणजे बुद्धी आणि ज्ञानाला एकत्र कोण आणतं? तर गुरु आणतात. जेणे पाहिलिये पहाटे भेदाची चोर वेळ फिटे, रिघती आत्मानुभव वाटे पांथिक योगी. जयाचे विवेक किरण संगे उन्मेख सूर्यकांता फुणगे, दिपले जळती दांगे संसाराची. जयाचा रश्मी पुंजू निबरू होता स्वरूप उखरी स्थिरू, हे महासिद्धीचा पुरू मृग जळते. जो प्रत्येक बोधाची या माथवा सोहोंतेचा मध्यान्नी आलिया, लपे आत्मभ्रांती छाया
आपणा पातळी ते वेळी विश्वस्वप्ना सहिते कोण अन्यथा मती निद्रिते सांभाळी निरोची तेथे माया राती. ज्या सूर्याच्या विवेक रूप किरणाने ज्ञानरूपी सूर्यकांत प्रदीप्त होऊन संसार रूपी वने जाळून टाकतो. ज्या सूर्याच्या विवेक रूपी किरणांनी ज्ञानरूपी सूर्यकांत प्रदीप्त होऊन म्हणजे आपलं ज्ञानामध्ये वृद्धी होते आणि काय संसार रूपी वने जाळून टाकतो. आपण जे संसारात अडकलेलो असतो, संसार रूपी वनामध्ये जो आपण अडकलेला असतो, ते हे ज्ञान जाळण्याचं काम हे गुरूंच्या मुळे शक्य होतं. ज्या सूर्याच्या प्रखर किरणांनी आत्मस्वरूपी माळ जमिनीवर मृगजळाप्रमाणे महासिद्धीचा पूर आलेला दिसतो, जो आत्मबोधाच्या माथ्यावर सोहमरूपी मध्यान्हाच्या वेळी आल्यामुळे देहात्मभावाची म्हणजे मी देह आहे ही भ्रांतीची छाया पायाखालीच पडते. ही जी मी देह आहे ही जी भ्रांती आहे, ही जी काळजी आहे, ह्याची जी छाया आहे, जी सावली आहे, ती पायाखाली पडते. त्यावेळेस मायारूपी रात्र नाहीशी झाल्यामुळे विश्वरूपी स्वप्नासह विपरीत ज्ञानरूपी निद्रेची आठवण कोठून येणार? मायारूपी रात्र नाहीशी झाल्यामुळे, मायारूपी रात्र निघून गेल्यामुळे विश्वरूपी स्वप्नासह विपरीत ज्ञानरूपी निद्रेची आठवण कुठून येणार? विपरीत ज्ञान कुठून येणार आपल्याला? कारण योग्य ज्ञान दाखवणारा गुरु आपल्या बरोबर आहे. म्हणून अध्यय बोथा पाठणी तेथ महानंदाची दाटणी मग सुखानुभूतेची घेणी देणी मंदाओ लागती किंबहुना ऐसेही मुक्त कैवल्य सुदिवसी सदा लाहिजे का प्रकाशे जयाचेनी जे निज धाम व्योमीचा राहो उदयलाची उदयत तक खेवो फेडी पूर्वादी दिशासी ठावो उदय अस्तुचा न दिसणे दिसेणेसी मावळ नेवे दोही झाकिले ते सैंध पालवी काय बहु बोलो ते आघवी उखाची आणि. म्हणून आद्य बोधरूपी नगरात महानंदाची गर्दी होऊन आनंद भुवनाची देवघेव स्वस्थपणे चालते. किंबहुना याप्रमाणे समाधी सुखरूपी सुदिन नेहमी सूर्याच्या तेजामुळे प्रकाशित होतो. जो सूर्य आत्मस्वरूपी प्रकाशाचा राजा असून नेहमी बोधाचा उदय करणारा, जो पूर्वादी दिशांसह उदय व अस्तित्व नाहीशी करतो, हा जो सूर्य आहे, हा जो ज्ञानरूपी सूर्य आहे, हा जो गुरु आहे, त्यांच्या उगवण्यामुळं त्यांचं अस्तित्व आपल्या जीवनामध्ये आल्यामुळं आत्मस्वरूपी आकाशाचा राजा म्हणजे हा जो सूर्य आहे, तो उगवल्यामुळं त्याचा बोधाचा उदय झाल्यामुळं काय होतं? अज्ञान नाहीसं होतं. ज्ञानासकट अज्ञान नाहीसे करून शेवटी ज्ञानाचाही लोप करून आत्मज्ञानाचा उजेड करतो. हा गुरु काय करतो बघा, की ज्ञानासह अज्ञान सुद्धा नाहीसे करतो. अज्ञान तर नाहीसे करतो, पण ज्ञान सुद्धा ज्ञानाचाही लोप करतो. का? तर आत्मज्ञानाचा उजेड करण्यासाठी. ज्ञान आणि अज्ञान दोन्हीही नाहीसं झाल्यामुळं आत्मज्ञानाचा उजेड होतो. नेहमी आपलं हेच चुकतं.
आपण ज्ञानाचा उपयोग आपण दुसऱ्यांना उपदेश करण्यासाठी करतो. खोटं बोलू नये, चोरी करू नये, सगळ्यांशी चांगलं वागावं, हे सगळं आपण म्हणजे दुसऱ्यांच्यातलं वाईट आपल्याला दिसतं म्हणून आपण त्यांना उपदेश करतो. याच्या विरुद्ध आहे आत्मज्ञान. तुम्हाला तुमच्या चुका दिसल्या पाहिजेत आणि तुम्ही स्वतःला उपदेश केला पाहिजे. ज्ञानाचा उपयोग हा स्वतःचा उद्धार करण्यासाठी पहिल्यांदा करायचा असतो. आपण दुसऱ्याला शिकवायला जातो आणि भांडणाचं कारण होतं. तो उलट आपल्याला म्हणतो, तुला कळत नाही का, तूच खोटं बोलतो. सुरू झालं तिथून. मग तर असं होऊ नये म्हणून ज्ञान आणि अज्ञान दोन्हीचाही लोप करून आत्मज्ञानाचा उजेड करतो, हे गुरुमुळे शक्य होतं. फार काय सांगावे, तो सर्वत्र प्रातःकालाप्रमाणे सुख देतो. हा जो गुरु आहे सर्वत्र प्रातःकालाप्रमाणे कायम सुख देत असतो. तो अहोरात्राचा पैलकडू, काणे देखावा ज्ञान मार्तंडू, जो प्रकाशे विण सुरवाडू प्रकाशाचा, तया चित सूर्या स्त्री निवृत्ती, आता नमो म्हणे पुढता पुढती, जे बाधका येत जात स्तुती बोलाचिया, देवाचे महिमान पाहोनिया, स्तुती तरी ये जे चांगावया, जरी बुद्धीशीलया जाई जे का, जो सर्व नेविणिया जाणीजे, मौनाचिया मिठिया वाणीजे, काहीच न होनी आणीजे, आपण पयाजो, तया तुझिया उद्देशासाठी पश्यंती मध्यमा पोटी, सुनी परेसी पाठी वैखरी विरे. ज्या सूर्याच्या तेजापुढे दिवस व रात्र यांचा भास होत नसून जो दुसऱ्या प्रकाशाशिवाय स्वयंप्रकाशित असतो, हा जो सूर्य आहे, सूर्य हा स्वयंप्रकाशित आहे, चंद्र हा परप्रकाशित आहे. सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडल्यानंतर चंद्र चमकतो. तसं सूर्य हा स्वयंप्रकाशित आहे. तसंच सूर्याप्रमाणेच हा जो गुरु असतो हा स्वयंप्रकाशित असतो आणि त्याच्या तेजापुढे दिवस व रात्र यांचा भास होत नाही, कारण तो स्वतः सूर्य आहे. असे चैतन्य रूपी सूर्य जे निवृत्तीराज, त्यांना वारंवार माझा नमस्कार. निवृत्तीनाथ जे आहेत ते ज्ञानेश्वर माऊलींचे मोठे बंधू, त्यांचे गुरु, त्यांना माझा नमस्कार आहे असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. त्यांची वाणीने स्तुती करणे शोभत नाही. त्या गुरूंचा महिमा एवढा आहे की माझ्या या क्षुद्र वाणीने मी त्यांची काय स्तुती करावी. एवढे ते महान आहेत, एवढे ते मोठे आहेत. म्हणजे किती विनयशीलता आहे बघा ज्ञानेश्वर माऊलींच्या. ज्ञानेश्वर माऊलींचा शब्द संग्रह किती मोठा आहे ज्ञानेश्वरी मधून आपल्याला लक्षात येतं. एवढी मोठी ज्ञानेश्वरी ही कविता रूपात आहे. संपूर्ण भगवद्गीता विस्तारासह त्यांनी कविता रूपामध्ये मांडलेली आहे, त्याला म्हणतात ज्ञानेश्वरी. आणि एवढं शब्द संपन्न असणारे ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात की त्यांची स्तुती माझ्या वाणीने मी काय करू. याला म्हणतात नम्रता, याला म्हणतात विनयशीलता. नाहीतर आपण अगदी थोड्याशा ज्ञानानं अगदी अर्ध्या हळकुंडाने पिवळे म्हणतो ना, तसं होत असतं. ज्ञानी लोकांचं
हीच खूण असते की त्यांचं ज्ञान हे विनयाने शोभत असतं. म्हणतात ना की विद्या विनयाने शोभते. तुमच्याकडे विद्या जरी असते आणि विनय जर नसेल तर ती शोभत नाही. ज्या वेळेस स्तुती करणारा स्तोत्र व स्तुत्य ही त्रिपुटी नाहीशी होते, तेव्हाच देवाच्या योग्यतेचे मनाने खरी स्तुती होते. काय म्हणतात बघा ज्ञानेश्वर माऊली की स्तुती नेमकी कधी होते की ज्या वेळेस स्तुती करणारा स्तोत्र व स्तुती ही त्रिपुटी नाहीशी होते. ही तिन्ही ज्यावेळेस नाहीशी होतात तेव्हाच देवाच्या योग्यतेचे मनाने खरी स्तुती होते, अन्यथा होत नाही. सर्व वस्तूंचे ज्ञान नाहीसे होणे हेच ज्याला जगणे होय व मौन धारण करून काही एक वर्णन न करणे हेच ज्याचे वर्णन करणे होय. आपल्या गुरुचं वर्णन करतानाच ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात की सर्व वस्तूंचे ज्ञान नाहीसे होणे हेच ज्याला जगणे होय, जाणणे होय. गुरुला जाणणे म्हणजे सर्व वस्तूंचं ज्ञान नाहीसं करावं असं म्हणतात. आणि मौन धारण करून काही एक वर्णन न करणे हेच ज्याचे वर्णन करणे होय. म्हणजे या समोर माझी वाणी कुंठित झालेली आहे, शब्द फुटत नाहीयेत, एवढे ते महान आहेत. आणि जेव्हा आपलेपणाची आठवण नाहीशी होते त्यावेळेस ज्याची प्राप्ती होते असे हे गुरु आहेत. त्या तुमची स्तुती करण्याकरता पश्चंती व मध्यमा या परेसह वैखरीस पाठी घालून लय पावते. एवढी तुमची महानता आहे, एवढी तुमची योग्यता आहे. तया तुते मी सेवकपणे लेववी बोलकथा स्तोत्राचे लेणे हे उपसाहावेसी महाता म्हणे. उदयानंदा परी रंके अमृताचा सागरू देखलिया पडे उचिताचा विसरू मग करू धावे पाहुणेरू शाकांचा तया तेथ शाकोही किर बहुत म्हणावा तयाचा हर्ष वेगूची तो घ्यावा उजळोनी दिव्य तेजा हातीवा ते भक्तीची पहावी बाळा उचित जाणणे होये तरी बाळपणाची के आहे परी साचची एरी माये म्हणूनी तोषे हा गावरसे भरले पाणी पाय पाय देथ आले ते गंगा काय म्हणितले परते सर. त्या तुम्हाला जे अद्वयानंद रूपी गुरु मी सेवक या नात्याने स्तुती रूप अलंकार घालतो. गुरुला काय म्हणतात तुम्हाला मी स्तुती रूप अलंकार घालतो आहे. हे घालणे जरी आपल्या योग्यतेच्या मानाने कमी आहे तरी त्याचा आपण स्वीकार करावा. मी जी स्तुती तुमची करतोय ती तुमच्या योग्यतेची नाही, तुम्ही फार महान आहात. तुमच्या योग्यतेची स्तुती सुद्धा मला करता येत नाही तरी पण तुम्ही ते मानून घ्या बाबा, सांभाळून घ्या मला, अशा पद्धतीनं ज्ञानेश्वर माऊली तुम्ही म्हणता तरी पण माझा हा स्वीकार करा. तुमची महानता एवढी आहे की त्या योग्यतेचे शब्द माझ्याकडे नाही आहेत तुमची स्तुती करण्यासाठी, तरी पण मी जे काय माझ्या तोडक्या मोडक्या वाणीने आपली स्तुती करत आहे त्याचा तुम्ही स्वीकार करावा. एखाद्या दरिद्र्याने अमृताचा सिंधू पाहिल्यावर त्याच्या योग्यतेनुसार त्याचा काय पाहुणचार करावा याचे भान न राहून तो जसा भाजीपाल्याची मेजवानी करतो त्या ठिकाणी भाजीपाला हेच पक्वान्न समजून त्याची पाहुणचार करण्याची इच्छा तीच विशेष मानली पाहिजे.
एखादा दरिद्री माणूस आहे आणि त्यानं जर एकदम अमृताचा सिंधू पाहिला, अमृताचा सिंधू म्हणजे अगर अमृताचा सागर जर त्यानं पाहिला, तर त्याचं स्वागत करण्यासाठी, त्याचा पाहुणचार करण्यासाठी असताना हा हा दरिद्री, तर त्याचा पाहुणचार करण्यासाठी तो काय करतो की भाजीपाल्याची मेजवानी करतो. नॉर्मली आपण काय करतो, आपल्याकडे कोणी पाहुणे आले की पक्वान्न तयार करतो, श्रीखंड देतो, बरोबर आहे. काहीतरी गोडधोड आपण करतो ना. एखादा पाहुणा आला, खास पाहुणा आला की आपण गोडधोड करतो, बासुंदी करतो, चांगला मुगाचा शिरा करतो, वगैरे वगैरे आपण करतो, तशी मेजवानी करतो. पण हा दरिद्री, तो अमृताचा सिंधू जरी त्याचा पाहुणा म्हणून आला तरी त्याला भाजीपाल्याची मेजवानी करतो. त्या ठिकाणी भाजीपाला हेच पक्वान्न समजून त्याची पाहुणचार करण्याची पूर्ण इच्छा तीच विशेष मानली पाहिजे. त्याची इच्छा हीच विशेष मानली पाहिजे असं म्हणतात. त्यानं भाजीपाला केला कारण काय, त्याचा जसा आहे तसा पाहुणचार तुम्ही मानून घ्या. अथवा सूर्याला काडवातीने त्याच्या दिव्य तेजापुढे कोण ओवाळू लागला असता, त्या ठिकाणी काडवातीच्या उजेडाचा कमीपणा मनात न आणता त्याची भक्ती विशेष मानली पाहिजे. सूर्याला जर आपण काडवातीनं ओवाळू लागलो, आता तो साक्षात सूर्य आहे, त्याच्यासमोर त्या दिव्याची पंथीची, त्या काडवातीची ती काय, पण त्याची भावना जी आहे ती भावना लक्षात घ्या, त्याची भक्ती लक्षात घ्या, असं भगवंत म्हणत आहेत. हे जसं आहे तसंच गुरु, तुम्ही एवढे महान आहात तरी पण माझे जे काही स्तुतीची सुमनं आहेत ते तुम्ही मानून घ्या. ती तुमच्या योग्यतेची नसेलही कदाचित, तरी पण तुम्ही ती मानून घ्या, मला समजून घ्या, असं ज्ञानेश्वर माऊली म्हणत आहेत आपल्या गुरूंना, म्हणजे निवृत्तीनाथांना म्हणत आहेत. लहान बालकाला योग्य व अयोग्य हे जरी समजले तर मग बालपण ते काय. म्हणून त्याच्या कृत्याचेच मातोश्री कौतुक करून संतोष पावते. असे पहा, नाल्याच्या पाण्याचे लोट गंगेच्या पायावर पाय देऊन आत घुसले तर ती त्याला नको येऊ किंवा परत जा असे म्हणते का. अजून दोन उदाहरण दिले की लहान मूल असतं, तर लहान मूल काय करतं, त्याला योग्य किंवा अयोग्य काही समजत नसतं, तरी पण त्याची आई त्याचं कौतुक करते आणि त्याचं कौतुक करून संतोष मानते. तसंच हे गुरु, तुम्ही मला लहान मूल समजा आणि मी जी तुमची स्तुती करत आहे ते तुम्ही मानून घ्या असं म्हणतात ते. किंवा दुसरं उदाहरण आहे, नाल्याचा पाण्याचा लोट गंगेच्या पाण्यात जर घुसला तर गंगा त्याला म्हणते काय, चल चल बाहेर निघ, चल परत जा, असं म्हणत नाही गंगा, ती त्यालाही सामावून घेते. तसंच ही माझी स्तुती तुम्ही मानून घ्या असं ज्ञानेश्वर माऊली म्हणत आहेत. जी भृगूचा कैसा अपकारू की तो मानुनी प्रयो प्रचारू, तोषेची ना षडगंधरू गुरुत्वासी, की अंधारे खले ते अंबर झालया दिवसनाथा समोर, तेणे तया ते पारासर म्हणितले काही, देवी भेद बुद्धीची तुळे घालून सूर्यश्लेषाचे कंटाळे, तुकिलासी ते येळी एकी वेळे उपसाही जोजी, जिही ज्ञानाचा डोळा पाहिलासी वेदाची वाचा वानिलासी, जे उपसाहिले तयासी ते आम्हाही करी, परी मी आजी तुझा गुणी लाचावाली अपराधो न गणी, भलते करी परी अर्धपणी नुठी कदा. बघा, या ज्या
गुरूंची स्तुती करत आहेत. ज्ञानेश्वर माऊली ह्या काही ओव्यांमध्ये, सुरुवातीच्या काही ओव्यांमध्ये आपल्या गुरुची स्तुती करत आहेत. स्तुती करताना काय म्हणतात, की भगवंता, गुरु, तुम्ही एवढ्या योग्यतेचे आहात, एवढे तुम्ही महान आहात, की माझ्या स्तुतीचे शब्द हे क्षुल्लक आहेत. तरी पण तुम्ही मोठ्या मनाने ते मानून घ्या. आणि ते सांगताना पुढे काय म्हणतात बघा, की भृगु ऋषींनी हृदयावर लाथ मारली, हा खरोखर पाहू गेले असता केवढा अन्याय त्यांनी केला. परंतु उलट तोच प्रेमाने अलंकार समजून षड्गधरांनी आपल्या हृदयावर गुरुप्रसाद म्हणून श्री वात्सल्य लोपचिन्ह बाळगले. षड्गधर आहे जे ना, त्यांना त्यांच्या गुरूंनी, भृगु ऋषींनी त्यांच्या छातीवर पाय मारला होता, लाथ मारली होती. पण हा जो षड्गधर आहे तो एवढा गुरूंचा चाहता होता, त्यांनी ते त्यांचं श्री वात्सल्य चिन्ह म्हणून बाळगले. कायम आपल्या आपल्या छातीवर, जसं मिलिटरीचे लोक बघा, त्यांना जे काही पुरस्कार मिळालेले असतात, त्यांना जे काही त्यांनी जे शौर्य गाजवलेलं असतं त्याचे ते छातीवर मिरवतात बघा, छातीवर लावून मिरवतात. तसं ह्या षड्गधरांनी, भृगु ऋषींनी त्यांच्या छातीवर जी लाथ मारली होती, ते त्याने आयुष्यभर ते छातीवर मिरवलं. किंवा अंधाराने भरलेले जग सूर्योदय झाल्याबरोबर उजेडाने भरते, त्यावेळेस सूर्याने अंधारास मागे सर म्हणून म्हटले आहे का? असं सूर्य कधी म्हणतो का, अंधारा मागे सर, मी आता उगवतोय? असं नाही म्हणत. त्याचप्रमाणे तुमच्या ठिकाणी भेदबुद्धीची तराजू करून तुम्हाला सूर्यासोबत पारड्यात घालून तुलना केली, या माझ्या हातून घडलेल्या अपराधाची गुरु आपण क्षमा करा. काय म्हणतायत बघा ज्ञानेश्वर माऊली, किती मोठी गोष्ट आहे बघा ह्याच्यामध्ये, की तुमची जी मी तुलना सूर्याबरोबर केलेली आहे, हा माझ्याकडून घडलेला अपराध आहे. म्हणजे तुम्ही सूर्यापेक्षाही श्रेष्ठ आहात. तुम्ही असताना सूर्यापेक्षाही श्रेष्ठ आहात, पण तरीही मी तुमची तुलना सूर्याशी केलेली आहे. हा माझ्याकडून अपराध झालेला आहे, त्याबद्दल तुम्ही मला क्षमा करा. सूर्य किती श्रेष्ठ आहे, पण त्यांच्याही पेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहात. अशा तुमच्या श्रेष्ठ तुम्ही जे आहात गुरु, तुमची तुलना मी सूर्याबरोबर केलेली आहे, त्याबद्दल तुम्ही मला क्षमा करा, असं ज्ञानेश्वर माऊली म्हणत आहेत. असा जर मान सन्मान, अशी श्रद्धा जर प्रत्येकानं गुरुवर ठेवली, आपल्या गुरूंवर जर ठेवली, आपल्या शिक्षकांवर जर ठेवली, तर मला नाही कोणी वाटत की कोणी मागे राहील. सगळ्यांना ज्ञानाची प्राप्ती नक्की होणार. म्हणून गुरूंवर श्रद्धा असणं पहिल्यांदा गरजेचं असतं. त्यांनी दाखवलेला मार्ग हा राजमार्ग समजून त्यात शंका कुशंका उपस्थित न करता त्या मार्गावर मार्गाक्रमण करणं हेच योग्य असतं. योग्यांनी ध्यान करून तुमची प्राप्ती करून घेतली व वेदांनी आपल्या वाचेने तुमचे वर्णन केले, ह्या गोष्टी जर तुम्ही सहन केल्या, त्याप्रमाणे मी जी तुमची तुलना केली त्याची क्षमा करा. मी जी तुमची सूर्याबरोबर क्षमा केलेली आहे ते त्यासाठी तुम्ही मला क्षमा करा. परंतु तुमचे गुणानुवाद वर्णन करण्यास प्रवृत्त झालो आहे, तर माझा तो अपराध न समजता काय पाहिजे ते करा, परंतु मी अर्धपोटी उठणार नाही. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, मी अर्धपोटी उठणार नाही म्हणजे तुमच्याकडून ज्ञान घेतल्याशिवाय मी हलणार नाही.
माझी या सत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प, तया फळांचे हे महाद्वीप, पातली प्रभू. तर या सर्व ओव्यांमधून आपल्याला काय समजलं बघा, की ज्ञानेश्वर माऊली आपल्या गुरूंचं जे वर्णन करत आहेत, गुरुला ते सूर्य सूर्य म्हणतात. आपल्या गुरूंना त्यांचे गुरु कोण? ज्ञानेश्वर माऊलींचे गुरु हे निवृत्तीनाथ, जे त्यांचे मोठे बंधू, त्यांना ते सूर्य असं म्हणून संबोधतात. सूर्य उगवल्यावर जसं अंधकाराचा नाश होतो, तसा अज्ञानरूपी अंधकाराचा नाश तुमच्यामुळे होतो, असं ते आपल्या गुरूंना म्हणत आहेत. आणि पुढे जाऊन काय म्हणतात, की गुरु तुम्ही मला माफ करा, क्षमा करा, कारण मी तुमची तुलना सूर्याशी केलेली आहे. तुम्ही सूर्यापेक्षाही श्रेष्ठ आहात, तरी पण मी तुमची तुलना सूर्याच्या बरोबर केली. तुम्हाला दोघांना एकाच पारड्यात जोखले, त्याबद्दल मला क्षमा करा, असं ज्ञानेश्वर माऊली म्हणत आहेत. आज आपण इथंच थांबवत आहोत. हा 16व्या अध्यायाचा पहिला भाग इथंच संपन्न होत आहे. उद्या आपण भाग नंबर 2 बघणार आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत. ज्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केलेला आहे, त्यांनी तो मनातल्या मनात परत परत म्हणायचा आहे. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. राम कृष्ण हरी.